त्या प्लॉटमध्ये विजय उमय्या चिप्पा हे नाव लिहिलं गेलेलं होतं. तो विजय लिहिताना तो जो लिहितोय तो थोडासा वर आला आणि तो न दिसायला लागला, न वाटायला लागला. दिसत होता, वाटायला लागला. म्हणजे एकंदरीत विरोधकांनी त्याचा 10चा मा केला आणि त्याला ऑब्जेक्शन घेतलं. आणि त्यानंतर न्यायालयासुद्धा असं मत होतं की ते विनय दिसतं आहे आणि त्याबद्दल काय म्हणणं आहे. तर मी विनंती केली की मी तो जो काही डिफेक्ट आहे ते क्युअर करण्याची संधी द्यावी. नैसर्गिक न्यायतत्वाने सर्व उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी मिळायला हवी. मी तो डिफेक्ट क्युअर करतो. मला वेळ मिळायला हवा. मी न्यायालयाला विनंती केल्यानंतर न्यायालयाने मला 15 मिनिटांचा वेळ दिला. 15 मिनिटांचा वेळ दिल्यानंतर मी शहराध्यक्षांना निरोप दिला, कारण त्यांची ती बी फॉर्म सही होती आणि ते जोपर्यंत येऊन सांगत नाहीत आणि ते जेव्हा जोपर्यंत येऊन ॲफिडेविट देत नाहीत किंवा अर्जाद्वारे कळवत नाहीत की विजय चिप्पा हीच व्यक्ती ती आहे, तोपर्यंत निर्णयाप्रत कोर्ट येऊ शकत नव्हतं. त्यामुळं त्यांना पाचारण केलं गेलं, परंतु ते विमानतळ परिसरात कुठेतरी लांब होते. त्यामुळे त्यांना यायला थोडासा उशीर झाला. उशीर झाल्यामुळे पुन्हा एकदा हे सगळे मागे लागले की 15 मिनिटात ते आलेले नाही आहेत, त्यामुळे निर्णय घ्यावा आणि फॉर्म बाद करावा. मी पुन्हा एकदा विनंती केली की नैसर्गिक न्यायतत्वाने संधी मिळायलाच हवी आणि त्यामुळे कोर्टाने थोडासा वेळ, आणखी थोडासा एक 10 मिनिटाचा आम्हाला दिला. परंतु त्या दरम्यानसुद्धा शहराध्यक्षांना तिथं पोचेपर्यंत बरंच काही अडवलं गेलं, थांबवलं गेलं, थांबवण्याचा प्रयत्न झाला आणि तिकडे मात्र मागणी करत राहिले की वेळ संपलेला आहे, रिजेक्ट करा.